यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावती विभागीय केंद्र आणि पुणे स्थित युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विभागातील बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र अमरावती येथे भव्य आयोजन करण्यात आलं होतं। मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी आयोजित या मेळाव्याला उद्घाटक म्हणून युवा शक्ती फाउंडेशन पुणे स्थित संचालक डॉक्टर सतीश पवार तर प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे प्रभारी संचालक प्राध्यापक कैलास मोरे, अमरावती स्थित वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर जे.डी. वळते सर यासोबतच युवा शक्ती फाउंडेशनचे आनंद जिरजे आदी उपस्थित होते। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे प्रथम व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अतिथी मान्यवरांनी पूजन नमन वंदन केल्यानंतर या रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली। देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब लक्षात घेता उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेतील सूचकता यासोबतच स्पर्धात्मक सुधारणा करीत अक्षय ऊर्जा, आयटी उत्पादन, लॉजिस्टिक, पर्यटन आणि आरोग्य आदी सहित अन्य क्षेत्रात कार्य करण्यासाठी इच्छुकांना रोजगारपूरक संधी लाभावी हा उदात्त हेतू बाळगून YCMUचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून व मार्गदर्शनात आयोजित या रोजगार मेळाव्यात 35 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। शेकडोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या उमेदवारांनी यावेळी अमूल्य मार्गदर्शन, रोजगारपूरक माहिती, स्पर्धेच्या युगात अवगत असलेलं अंगीभूत कौशल्य, वर्तमान काळात अद्ययावत ज्ञानाची प्राप्ती, वेळेचं व्यवस्थापन, रोजगाराच्या निरनिराळ्या उपलब्ध संधी आदी बाबींना घेऊन करण्यात आलेल्या डॉक्टर सतीश पवार, प्राध्यापक कैलास मोरे, डॉक्टर जे.डी. वळते, आनंद जिरजे यांच्या मार्गदर्शनाचा अलभ्य असा लाभ घेतला। YCMU अमरावती विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर जे.डी. वळते यांनी आगामी काळात 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात येईल असा मानस यावेळी व्यक्त केलाय। या रोजगार मेळाव्याला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले युवा शक्ती फाउंडेशन पुणे स्थित संचालक डॉक्टर सतीश पवार तसेच ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे प्रसंचालक प्राध्यापक कैलास मोरे यांनी आगामी काळाची गरज व स्पर्धेचे युग लक्षात घेता रोजगार मेळाव्याची उपयुक्ततेचं महत्त्व पटवून देण्यासह यावेळी नमस्कार। आज दिनांक 27 जानेवारी मंगळवार रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र अमरावती या ठिकाणी आदरणीय कुलगुरू सरांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सतीश पवार सर, वडते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या रोजगार मेळाव्यामध्ये 35 कंपन्या सहभागी झालेल्या आहे। 1500 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना 2000 जॉब या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्रातल्या विविध कंपन्यांमध्ये। त्याच्यासाठी जास्तीत जास्त अमरावती विभागातल्या युवकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावं आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे ब्रीदवाक्य आहे ज्ञानगंगा घरोघरी, त्याचप्रमाणे रोजगार दारोदारी या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 8 विभागीय केंद्रांमध्ये अशा रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 12 डिसेंबरला नाशिकला पहिला मेळावा झाला, आता 27 जानेवारीला नाशिकचा झाला, 6 तारखेला आपला संभाजीनगर या ठिकाणी रोजगार मेळावा होतोय, 8 तारखेला मुंबईला होतोय आणि पुढच्या 3 सेंटरमध्ये आम्ही मार्चमध्ये मेळावे घेतोय आणि महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त युवकांनी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा फायदा घ्यावा आणि या पद्धतीनेच विद्यापीठाच्या युवा शक्ती फाउंडेशनच्या या उपक्रमात सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।